श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. हे जीवन जगत असताना नेहमी परमेश्वरानं आपल्याला जे जे काही दिलंय त्याबद्दल त्यांचे नेहमी आभार मानत राहा. परमेश्वराकडे काही मागण्या अगोदर परमेश्वराला हे सांगा की हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं, आजपर्यंत जे काही मला तुम्ही दिलं त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. बाळांनो, आपण फक्त देवाकडे मागत असतो, परंतु आपल्याला जे सर्व काही देवाने दिलंय त्यासाठी देवाला कधीच धन्यवाद देत नसतो. तर ही सर्वात मोठी चूक आहे. कारण बाळांनो, परमेश्वराकडे फक्त मागायचं आणि परमेश्वराने आपल्याला जे काही दिलंय त्याबद्दल काहीच विचार करायचा नाही. तर असं करू नका. परमेश्वराकडे काहीतरी मागण्या अगोदर हे नेहमी लक्षात ठेवा की जे काही दिलंय त्यामध्ये समाधानी राहा. जे काही दिलंय त्यासाठी देवाचे वेळोवेळी आभार माना. माणूस हा उपकार विसरत असतो. देवाने आपली एखादी इच्छा पूर्ण केली की आपण पुन्हा देवाचं नावच घेत नाही. बाळांनो, परमेश्वर म्हणूनच प्रत्येकाला सर्व गोष्ट देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला सर्व काही मिळाले तर देवाची किंमत शून्य असेल. सर्वांकडे सर्व काही असेल तर कोणीच देवाकडे लक्षसुद्धा देणार नाही. जो तो ज्याच्या त्याच्या अहंकारामध्ये राहील. म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाने काही ना काही गोष्टीची कमी जरूर दिली आहे. कारण देवाला माणसाचा स्वभाव माहीत आहे. माणसाला ज्या दिवशी सर्व काही प्राप्त होतं, तो ज्या वेळेस स्वतंत्र होतो त्यावेळेस त्याला कुणाचीच पर्वा उरत नाही. म्हणून माणसाचा हा स्वभाव बघूनच देवाने हे नियोजन केलं आहे. आणि देवाचे नियोजन कधीच चुकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर होते, परमेश्वर आहेत आणि परमेश्वर कायम राहतील. आणि त्यांचे नियमही कायमस्वरूपी तेच राहतील. म्हणून त्यांच्या नियमांमध्ये राहा. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर तिचा गर्व करू नका, अहंकारी बनू नका. मनापासून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर जीवनात नक्कीच काहीतरी चमत्कार होईल. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. बाळांनो, परमेश्वराबद्दल तुम्ही जी माहिती बघत आहात, जी माहिती घेत आहात, ती खूप थोडी माहिती आहे. परमेश्वर त्या पलीकडे खूप मोठे आहेत. कथा पुराणांमध्ये परमेश्वराचे जे अनुभव सांगितले गेले आहेत ते सुद्धा नक्कीच खरे आहेत. बाळांनो, परमेश्वराला आपण जाणून घ्यायला हवं. परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक नियमाचं पालन करायला हवं. परमेश्वराने आपल्याला ज्या मार्गाने जायला सांगितलंय नेहमी त्याच मार्गाने जावं. स्वतःची बुद्धी तिथेच वापरा जिथे गरज आहे. जिथे सर्व काही धार्मिक गोष्टीवर अवलंबून आहे तिथे स्वतःची बुद्धी वापरू नका. थोडंसं नकारात्मकपणे न जाता सकारात्मकतेने विचार करा. हे केल्याने काय होईल याचा विचार करा. बाळांनो, परमेश्वराने जे घडवलं आहे ते काही ना काही कारण आहे, म्हणूनच घडवलं आहे. कारण या पृथ्वीतलावर कुठल्याही कारणाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी हेतू नक्कीच असतो. आज तुम्हाला काही वाईट अनुभव आला असेल तर त्यामागे नक्की काहीतरी हेतू असणारच आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला चांगला अनुभव आला तर त्यामागे देखील काहीतरी हेतूच असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट काहीतरी साध्य करण्यासाठीच होत असते. तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्येच जन्म का दिला, हेही एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तरही कधी ना कधी तुम्हाला एखाद्या अनुभवातून मिळणार आहे. फक्त अनुभवातून शिकायला काहीतरी मिळतंय हे महत्त्वाचं आहे. परंतु अनुभव येतही असून तुम्ही शिकत नसतील तर तुम्ही खूप अज्ञानी आहात. बाळांनो, प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काही संकेत हा मिळतच असतो आणि त्या संकेतानुसार आपल्याला काहीतरी अनुभव येत असतात. जो संकेत समजू शकतो, जो अनुभव जाणून घेऊ शकतो, तो व्यक्ती जीवनात कधीच हरत नाही. जिंकण्यासाठी फक्त बुद्धी आणि ताकदच नव्हे तर विचार करण्याची क्षमता देखील हवी. खेळ हा बळाचा असू द्या किंवा बुद्धीचा असू द्या, तिथे गनिमी कावा हा करावाच लागतो. म्हणून बाळांनो, नेहमी लक्षात ठेवा, शक्तीपेक्षा बुद्धी कधीही श्रेष्ठ ठरत असते. बुद्धीने एखाद्या गोष्टीला आपण
जवळही आणू शकतो आणि लांबही करू शकतो. त्यासाठी आपली विचार करण्याची क्षमता जास्त मोठी हवी. ब्रह्मांड नायकाच्या जीवनामध्ये आपल्याला जे काही घडलंय ती प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला हवी. जेव्हा आपण देवाबद्दल आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात. जो व्यक्ती ज्ञानाने खूप मोठा आहे तो जीवनात काहीतरी मोठंच करून दाखवतो. पण पैसा आहे परंतु ज्ञान नसेल तर त्या पैशाचाही योग्य वापर करता येत नाही. ज्याला बुद्धी आहे तो 1 रुपयांपासून 10 रुपये तयार करतो आणि ज्याला बुद्धी नाही तो 10 रुपयांपासून 5 रुपयापर्यंत 2 रुपयापर्यंत येत असतो. म्हणून लक्षात घ्या, बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे. श्रीकृष्णाने प्रत्येक वेळेस युद्ध नाही केलं, प्रत्येक वेळेस बुद्धीचा वापर केला. म्हणून बुद्धीचा वापर करा. आपल्याला जे मार्गदर्शन करतायत त्यांचं ऐकत चला. स्वतःच्या विचारांवर काहीतरी नियंत्रण ठेवा, त्यांना चालना द्या. विचार कसे करायचे हे अगोदर आपल्या मनाला सांगा. नाहीतर विचार करताय आणि ते विचार चुकीचे करताय तर मग जीवनात तुमच्या फक्त नकारात्मकता असेल. विचार माणसाने तेच करावे ज्याचा आपल्याला फायदा आहे, ज्यापासून आपलं काहीतरी चांगलं होणार आहे असेच विचार करा. विनाकारण याचं वाईट होईल, त्याचं वाईट होईल, विनाकारण याने हे केलं त्याने ते केलं, लोकांबद्दल विचार करूच नका. करायचा तर स्वतःबद्दल विचार करा, स्वतःच्या प्रगतीबद्दल विचार करा, काहीतरी 4 पैसे कमवण्याचा विचार करा, ना की नकारात्मक विचार करा. बाळांनो, जसं विचार तसंच आयुष्य आणि जसं आयुष्य तसंच भविष्य. म्हणून भविष्यात तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला आत्तापासून सुरुवात करावी लागेल. सर्व काही फक्त तुम्ही परमेश्वरावरच सोडवून देत असाल आणि स्वतः काहीच करत नसाल तर त्याचा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही. परमेश्वराची भक्ती नक्की करा. परमेश्वराची जे काही सेवा आहे, पूजा आहे ते सर्व काही करा. परंतु त्याचबरोबर आपलं कर्म कधीच विसरू नका. कारण ज्याचं कर्म चांगलं त्याला देवाने जरूर प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी त्याची निवड केली आहे. म्हणून बाळांनो, आपलं कर्म आपल्या हातात आहे. देवाच्या हातामध्ये सर्व काय आहे, परंतु देव आपली परीक्षा बघतो आहे. एक दिवस सर्व काही बदलणार आहे. फक्त विश्वास ठेवा, देवाची कृपा तुमच्यावर देखील होणार आहे. परमेश्वराने ज्या दिवशी या पृथ्वी तलावर तुम्हाला जन्माला घातलं त्याच दिवशी तुमचं भविष्य त्यांनी लिहून ठेवलं आणि जे व्हायचं आहे ते होणारच आहे. तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते कोणी रोखू शकणार नाही. कोणी रोखू शकेल तर ते फक्त तुमचं कर्म. तुमच्या भविष्यात जरी वाईट लिहिलं असलं आणि आजचं कर्म तुमचं चांगलं असलं तरी भविष्यात तुमचं वाईट होणार नाही. कारण देवाला माहीत आहे हा चांगला माणूस आहे, याने आत्तापर्यंत फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहे. थोडीफार चुका होतच असतात, त्या चुकांना सावरून याने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. देवाला माहीत असेल की याच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे. देवाला माहीत असेल की हा सच्चा भक्त आहे. देवाला माहीत असेल की याच्यासाठी सर्व चांगल्या गोष्टीच आपण निवडायला हव्यात. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, देवही तुमचा विचार करेल जेव्हा तुम्ही सर्वांचा विचार करा. देवही तुमचं भविष्य चांगलं घडवेल जेव्हा तुम्ही तुमचं कर्म चांगलं घडवाल. म्हणून कर्म चांगलं तर आयुष्य आणि भविष्य दोनंही चांगलं. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने खूप खास तुमच्यासाठीच पाठवला होता. म्हणून बाळांनो, आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला खरोखर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर महत्त्वाचे भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय सुंदर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.